डॉक्टर कसे थे? काळजीचं काही कारण नाही, आता त्यांच्या जीवाला कसलाही धोका नाही. आता बरं आहे ना तो? बरे आहेत ते, पण एक दिवस त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल आपल्याला. पुढच्या 2 दिवसात आपल्याला गोष्टी लक्षात येतील. काय घेऊ पावला बाबा. अर्जुन भाऊजी कसे आहेत? आता बरे आहेत ते मॅडम, काळजीचं काहीच कारण नाही मॅडम. डॉक्टर अचानक पोटात कसं काय दुखायला लागलं त्याच्या? त्यांना फूड पॉइझनिंग झालेलं. काय? हो, त्यामुळेच असं अचानक त्यांच्या पोटात दुखू लागलं. अहो डॉक्टर कसं शक्य आहे? रोज तो घरचाच जेवतोय. माझं निदान तर हेच सांगते. ही काही औषध आहेत ती घेऊन घ्या, बरं वाटेल. थँक्यू. फूड पॉइझनिंग कसं काय झालं? घरचाच जेवतोय ना सुजा. भाऊजींनी अशात काही बाहेरचं खाल्लं होतं का रे? काय संबंध आहे बाहेरचा खायचा? सुजाला जेव्हापासून जेलमध्ये टाकलं ना, बाहेरचं अजिबात काय दिलं नाही. वहिनी, आपण सुजाला जो डबा देतो तो आपण जे खातो तोच देतो ना, का दुसरं काय बनवतात त्यासाठी? नाही हो भाऊजी, आपण जे खातोय तेच त्याला डब्यात भरून देतेय. मग फूड पॉइझनिंग कसं काय झालं? पिऊ, शिळं काय दिलं होतंस का त्याला? नाही हो आई, मी त्याला शिळं कसं काय देईन? म्हणजे कुणीतरी त्याच्या डब्यात काहीतरी मिक्स केलंय याचा अर्थ. हो, एवढी एकच शक्यता आहे आता. भाऊजी म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? मी का त्याच्या डब्यात काही मिक्स करेन? नाही 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 वहिनी, मला तुम्हाला नाही काय म्हणायचं, पण डबा तर घरूनच गेला ना त्याला. म्हणजे कुणीतरी त्याच्या डब्यात काहीतरी मिक्स केलंय. आता कुणी ते नाही माहिती आपल्याला. म्हणजे सुजयला मुद्दाम कोणीतरी आजारी पडलाय असं म्हणायचंय का तुम्हाला? सध्या तरी असंच दिसतंय. नाही नाही, अरे घरातलं कोण आणि का असं जेवणात काहीतरी मिक्स करून देईल? नको काकी आत्ता विचार करायला त्या गोष्टीवर. बघू, कळेल हळूहळू. काय कशी तब्येत त्याची आता? आता बरं आहे तो. डॉक्टर बोलले की 1 दिवस ठेवून घ्यावं लागेल इथेच. हे पांडुरंगा, काय माग लागले त्याच्या कुणास ठाऊक. रुपाले, ए रुपाले. मावशी तुम्ही कशी आहेस बाळा? आता गो बाया, आपलं बाळ झोपलंय वाटतं. हो, आत्ताच झोपलं. पण आई, बाळ झोपल्यावर ना मला वेगळंच वाटतं ग. नाही 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 नाही, अगं कसलं गोंडस बाळ आहे आपलं, एकदम डिप्ट तुझ्यासारखं आहे बघ. पण आहे ना, मला असं वाटतं कधी कधी की हे बाळ माझं नाहीच आहे. गो बाया, ही परत भानावर यायला लागली का काय? असं का वाटतं तुला? हा, काय माहित, पण ना वेगळंच वाटतं काहीतरी. अगं रुपाले, सगळ्यांना होतं असं. म्हणजे पहिल्यांदा ज्या आई होत्यात ना, त्या सगळ्यांना असं होतं. काय, आपल्या बाळाची आपल्याला सवय नसती ना, म्हणून. हा, असेल असेल. मला बी बंट्याच्या टायमाला असं झालं होतं. हा, मग ठीक आहे. पण काय ग रुपाले, तू ही तर अशी खोलीत का बसून राहतीस? हा, चांगला हालमध्ये यायचं आपल्या बाळाला घेऊन. अगं आई, त्या गोळ्या खाल्ल्या ना की मला लय झोप येते. मग एकतर मी झोपलेली असते, नाही तर बाळाचं काहीतरी करत असते. आता ग बाया, कुठल्या गोळ्या आहे म्हणायच्या ह्या? काय माहित, मी ह्यांच्याशी पण बोलले गोळ्यांविषयी. हा, पण आम्ही आता डॉक्टरांकडे जाणार आहे ना, मग मी डॉक्टरांना विचारते. हा, या गोळ्यांमुळेच ही येडी बरी होत असणार. आणि ती बरी होऊन कशी चालेल? हा, काय नाही अगं, तेच ते मी म्हणलं, तू आता बरी होऊन गेलीस ना, मग कशाला खायच्या गोळ्या बिळ्या? हा, आता मी डॉक्टरांकडे जाणार आहे की नाही, मग डॉक्टरांना असंच म्हणते की आता मी बरी झालीये, मला नका देऊ गोळ्या. हा, हे बघ रुपाली बाळा, आता आपल्याला आपल्या बाळाची काळजी घ्यायची का नाही, मग कसल्याच गोळ्या खायच्या नाहीत. हा, पण असं चालतं का गाई? न चालायला काय झालंय तवा? पाहिजे तर ना, तू फक्त 1 दिवस नको गोळ्या खाऊ. हा, आणि मग तुला त्रास व्हायला लागला की मग खा पाहिजे तर. हा, मी असंच करते. हा, खरंच बाया रुपाली,
तुझं लई चांगलं झालं बघ. आई हे फक्त तुलाच कळते, घरात बाकी कोणाला काही कळतच नाही. बाकीच्या घरच्यांचा तर माझ्यामुळे इशेच काढू नको. तुझं कुणाला काय पडलं नाही बघ. सदा न कदा निसते ॲप्पी 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 असंच करत बसलेले असतात. असू दे, मी आणि माझं बाळ, बाकी कुणीच नको मला. आणि ग माझी बाय. आई तू घे ना बाळाला. मी बाळासाठी पाणी आणते. पाणी आणते बाळाला. खेळावं बाळाला. गो 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 बाळ 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 बाळ. काय बाया, काय करायचं ह्या रुपालीचं आणि काय करायचं ह्या बाळाचं. ह्याला जर खेळवत बसले तर मीच येडी होऊन जायचे. अगं बाय केवढं ग शहाणं बाळ. ओ गो गो नाय नाय नाय. ओ ओ ओ दे आई. हा, घे, घे. आजी खेळत होती बाळाला माझ्या. हो काय संतोषराव, आहे ना ओळख? साहेब, तुम्हाला विसरून कसं चालेल? खबर पण देणारा आणि पैसा पण देणारा असा पहिलाच माणूस बघितलाय मी. विसरून कसं चालेल? काय पत्रकार साहेब, लोकांची दिशाभूल झाली नाही पाहिजे, नाही का? बरोबर बोलता तुम्ही. बातमी ऐका. पोलिसांची अरेरावी आणि दुर्लक्ष. आसगाव ठाण्याचे सब इन्स्पेक्टर अर्जुन कदम यांच्या देखरेखीखाली आरोपी माजी आमदार सुजय कदम यांना झाली विषबाधा. आणि माजी आमदार सुजय कदम आणि सब इन्स्पेक्टर अर्जुन कदम हे दोघंही सख्खे चुलत भाऊ आहेत. म्हणून परिसरात अशी चर्चा रंगली आहे की या सगळ्या प्रकरणामागं पोलिसांचा तात्पर नाही ना, का सब इन्स्पेक्टरला आपली बायको कलेक्टर असल्याचा माज चढलाय. काय आहे नेमकं प्रकरण? वाचा सविस्तर बातमी पुढील पानावर. कशी वाटते बातमी? अरे वा, एकदम खतरनाक. धुराळा उडणार बघा आता. उडलाच पाहिजे, विषय आहे का? मला वाटलं तुम्ही कलेक्टर मॅडमची बातमी द्याल. कलेक्टर मॅडम तिचं काय आता? सरकारी हॉस्पिटलचे डॉक्टर साळुंके साहेब, त्यांना चांगलंच झापलंय. त्यांचे व्हिडिओ फिरते सगळीकडे. एक नंबर बातमी तर. अर्जुन, कसला विचार करतोयस? काय माहित आपले आपल्या घराच्या मागं काय लागले ना, हेच कळालं मला. अर्जुन, तुला काय वाटतंय रे सुजय भाऊजींबद्दल? आपल्या अन्नातून विषबाधा झाली आहे त्याला. असं कसं होईल पण अर्जुन? आपण जेवलो की, आणि तेच त्यांनी खाल्लंय ना. मग मग याचा अर्थ त्याच्या डब्यात कुणीतरी काहीतरी मिक्स केलं. कोण कशाला मिक्स करेल अर्जुन? आपले माझा आहे ना आपल्या घरच्यांवरचा विश्वासच उडालाय माहिती. अर्जुन, तू असं नको बोलू बरं. काय बोलू आपले? आता काय करू मी? सुजयच्या डब्यात कुणी काय मिक्स केले हे शोधत बसू? अर्जुन, घरचे असं कशाला करतील ना? आपल्या घरात काही शक्य आहे आपे. तुला सांगतो आपे, पोलीस स्टेशनला चिंचुकीने काय दिलं नाही खायला त्याला, ना मी काय दिले. सुजय पोलीस स्टेशनमध्ये काय खातो? फक्त पिऊ वहिनी आणतात ते खातो, बरोबर ना? पिऊ वहिनी असं करणार नाहीत माहिती आहे मला. पण बाहेरचं कोणतरी येईल, सुजयच्या डब्यात काहीतरी मिक्स करेल, मला नाही पटत हे. मग तू आता हे शोधणार आहेस का? कसं शोधू आपे, कसं शोधू? आणि ह्या माणसाचा शोध घेतला ना मी, यांनी कुणी या सुजयच्या डब्यात काय मिक्स केलंय ते, मग तुला ना मला जास्त त्रास होणार या गोष्टीचा. तू असं कचल्यासारखं नको ना बोलू. काहीतरी मार्ग काढूया की आपण. काय मार्ग काढायचा सांग ना मला. अशा गोष्टींनी घर तुटत जाईल गप्पे. अजून आपली आपली म्हणणारी माणसं असं करायला लागली तर काय अर्थ या गोष्टींना? अर्जुन, सरकारांनी केलंय असंच वाटतंय मला पण मी कुठल्या तोंडाने सांगू तुला? सांग ना मला, तूच सांग काय मार्ग काढायचा. मला काय वाटतं माहिती का अर्जुन, सुजय भाऊजींनी ना पोलीस स्टेशनमध्ये तुमच्या नकळत काहीतरी खाल्लं असेल. अरे मला पण तेच पाहिजे, तेच पाहिजे मला. मला तर वेगळीच भीती वाटते. कसली? हे बघ, सुजय होता आमदार, हा जो काही प्रकार घडलाय त्याची जर बातमी झाली ना तर नियमाप्रमाणे मला शोध घ्यायला लागेल. मला गॅरंटी आहे या गोष्टीचा शोध आपल्या घरातच येऊन थांबेल.
आता काय कर तू 2 बातम्या कर हा आणि एकदम शेजारी शेजारी छापायच्या. एका बाजूला ले की सब इन्स्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम यांच्या देखरेखीखाली आरोपी माजी आमदार सुजय कदम यांना झाली विषबाधा. हा आणि दुसऱ्या बाजूला ले कलेक्टर अपर्णा माने जागणार का त्यांच्या शब्दाला, त्यांची डिलिव्हरी त्या सरकारी दवाखान्यात करणार का. हा कशा वाटतात बातम्या? एकदम तशा फ्रंट लाईनला छापून टाक हा आणि व्हायरल झाल्या पाहिजेत सोशल मीडिया सगळीकडे. अरे मग त्याला रोज साळुंकीचं तोंड बघायला लागेल. अरे म्हणून तर चाललंय ना सगळं. बातम्या 2 तर पैसे पण. त्याची तू अजिबात काळजी करू नको, पैसे लागल तेवढे देतो. फक्त ह्या 2 बातम्यांना चांगल्या व्हायरल झाल्या पाहिजे बघ, एकदम राडा झाला पाहिजे सगळीकडे. होणार व्हायरल होणार. आता आमदार साहेबांचं आठवते ना तुम्हाला? हा आमदार साहेब तर घरी बसलेत. हे दोघही असेच घरी बसले ना तर खरी मजा येणार बघ. आई हा सुजय भाऊजींना सध्या डब्यात फक्त वरण भात द्यायचं ना? वय अजून आठवडाभर तरी त्याला जड खायला नको देऊया. हो भात तर झालाय, मी वरणाला पटकन फोडणी घालते. मी नाश्ता करायला घेते. हो घ्या. अरे विनया, अरे मी इथंच आहे की, केव्हा चालू आहे? ए नाश्ता तयार झाला का नाही? माझी रूपाली करायची तवा बराबर येळेत मिळायचं मला. तुम्ही जाऊन करा की आतमध्ये. आपली एवढी पोटूची आहे तरी ती काम करते किचन मध्ये, तुम्ही बसलाय वेळ सोप्यावर. तू नको सांगूस हा मला. मी पोटूशी होते ना तवा लय वेगळी कामं केल्यात. ही तुझी आप्पी करते ना त्याच्यापेक्षा लय मोठी कामं केल्यात. हा लागलाय कौतुक सांगायला. ते कळतंय तुमच्या पंट्याकडे बघून. अर्जा, अरे पेपरात काय आलंय बघितलंस का? अरे ह्याच्यात आप्पीचं तुझं नाव आहे हे बघ. हा ह्याला काय अर्थ आहे? काय आहे बातमीमध्ये? अरे अर्जुननं दुर्लक्ष केल्यामुळे सुजय आजारी पडला असं लिहिलंय त्याच्यात. अर्जुननं मुद्दाम केलंय असं बी लिहिलंय. काय? आणि आप्पी बद्दल तर लईच डेंजर आहे. ह्यात लिहिलंय की आप्पी तिची डिलिव्हरी सरकारी दवाखान्यातच करणार आहे म्हणून. काय काय आहे? आप्पे हे बघ काय झालं? हे बघ बातमी बघ. काय? मी यासाठी गेलेच नव्हते तिकडे. नाही हा मुद्दाम कोणीतरी खोडसाळपणा केलाय बरं का. पण काय का आप्पे, तू तर टीव्हीत बोलली होतीस ना की ते तुझं बाळांपण सरकारी दवाखान्यात करणार आहे म्हणून. हा आप्पे तू आत्ता पण डॉक्टरांशी याबद्दल बोललीस का? आप्पे ते भेटलेल्या बाई सरकारी दवाखान्याबद्दल काय बोलत होते आठवते ना तुला? अर्जुन मी त्याच विषयावर डॉक्टरांशी बोलले. त्यांना सांगितलं ते ताईंची तक्रार आहे अशी यानंतर परत अशी चूक होता कामा नये. बास. पण आप्पे अगं आता तुला सरकारी दवाखान्यातच डिलिव्हरी करायला लागणार आणि मला पण शोध घ्यायला लागेल की सुजय कशामुळे आजारी पडलाय ते या बातम्यांमुळं. अरे पण अर्जा ही बातमी छापली कोणी? आणि आपल्या घरात काय चाललंय हे हित असलेल्या माणसाशिवाय दुसऱ्या कोणाला माहित असणार? आला का लगी माझ्यावर? अरे मी हिथच घरात बसली गेली बी नाही कुठं. नाही तुम्ही इथून कुठं गेला नाही, पण हिथं टाचणी जरी पडली ना तरी तुमच्या बंट्याला आवाज जातो माहितीये मला. ह्याच्या आधी बी बंट्यानं असं पत्रकारांना हाताशी घेऊन केलं होतं ना? नाही तर काय. हो हे काय हे हा? माझ्या बंट्याला काय दुसरे काम धंदे नाहीत का काय? हा काय काम आहे त्याला दुसरी? गावभर बोंबलत हिंडते. आधी चांगलं नोकरीला होतं तिथून हाकललाय त्याला, त्यामुळे सुचतंय हे सगळं करायला. जाऊ दे ना, त्यांना बोलून काय होणार आहे आता? अर्जा अरे तू नको काळजी करू, यातनं बी मार्ग निघल. कदम काय मार्ग निघणार आहे? मला आता शोधून काढायलाच लागणार आहे की सुजय कशामुळे आजारी पडलाय ते. शोधल्यावर काय सापडणार आहे मला माहिती. सुजयच्या डब्यात आपल्याच घरातल्या कोणीतरी काहीतरी मिक्स केलं होतं, हेच निघणार आहे त्यात. वा 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 वा, धन्य आहे धन्य आहे हे घर. काय हो सरकार, अहो घरच्या माणसाला जेवणात काहीतरी घालून आजारी पाडतेत होय, असं कुठं असतंय का? अर्जुन घरात आता काय चाललंय तुला माहिती आहे ना? मग आता परत तू घरच्या माणसांचा शोध घेतलास तर अजून घरात भांडणं होतील. पण काकी बातमी आली ना छापून, मला वर रिपोर्ट करायला लागतो, नाही तर नोकरी होईल माझ्या. एक दिवस घरात नीट जाईल आपले.
काय हो? मला तुला काही सांगायचं. आता काय झालं? नाही, तुम्ही असं काय बोलायचं म्हणल्यावर मला धडकीच भरते बघा. आता मी बोलायच्या आधीच तू असं म्हणल्यानंतर मी काय म्हणू? बोला, काय झालं? हे बघ, नीट शांतपणे ऐक. सुजाला जो त्रास झाला ना, त्याच्या जेवणाच्या डब्यात मीच पावडर मिक्स केली होती. काय? पण असं कसं केलं तुम्ही? कळत कसं नाही हो तुम्हाला? आपलं पोटचं पोरगं येते आणि तुम्ही. थांब थांब, लगेच प्रश्नाची सरबत्ती करू नकोस माझ्यावर. त्याचं त्यांनी स्वतःहून उडवून घेतलंय स्वतःवर. म्हणजे मला इथून बाहेर काढा, अर्ध्या प्रॉपर्टीचा हिस्सा द्या, याच्यावर अडून बसला होता तो. पण म्हणून हे असं करतात का? अगं धमकवत होता मला त्यो. नाही जर तिथनं बाहेर काढलं ना तर सगळ्यांना खरं खरं सांगेल असं म्हणला त्यो मला. पण असं काय केलंय तुम्ही? देवा पांडुरंगा, हेच दिवस बघायचे बाकी होते माझे. त्याचं राहू दे, आधी ह्याचं बघ. अर्जुन शोधत निघालाय, तो माझ्यापर्यंत पोहोचल. हे बघा, मला यात ओढू नका. तुम्ही तुमचं काय ते बघून घ्या. आता मी काय बुद्धाम केलंय का? अगं हे जर नसतं केलं ना तर आता वाटण्या कराव्या लागल्या असत्या. एक तर घरात वाद चालू आहेत आणि त्यात मला हे वाटण्याचा विषय नको होता. आणि ती मनी बी आली असते लगेच हक्क मागायला. अहो पण मग आता करायचं काय? हे तुम्ही आजचं मरण उद्यावर ढकललंय, कळतंय ना तुम्हाला? करतो, काहीतरी करतो. काय तर म्हणजे? हो, देऊन टाका की त्याला. आणि मनीचं काय करू? देऊन टाका की तिला सगळंच देऊन टाका. हे उरलं सुरलेलं ना सगळं तिच्या घशात घाला. सगळं काही ते संपून जाऊ दे घरातलं. डोक्याला ताप झालाय माझ्या नुसता. रुक्मिणी चिडचिड करू नकोस, थांब. अगं आपल्यावर वेळच अशी आली तर आपण तरी काय करणार? पण आता काय करायचं? बघू, मी करतो काय तर. ऐक, असं कर. कळलं का? तुझ्या लक्षात आलं का? तरच होणार आहे हे सगळं. अर्जुन, काय करतोयस असं? आधी झालेलं कमी होतं का? हे बातम्या छापून आल्यात आता. अर्जुन, हे सगळं शोधून काय मिळणार आहे मला सांग? आपे सातारा ऑफिसमधून फोन येईल मला. काय झालं, कसं झालं, नक्की मॅटर काय? माझ्यावर इन्क्वायरी बसली म्हणजे केवढ्याला पडेल? असं नाही होणार. तू बोल की पुढे काहीतरी. ठीक आहे, बोलतो. अर्जुन, तू चिडचिड नको ना करू. आपे मी मुद्दाम करतोय का? तू मुद्दाम नाही करत आहे, कळतंय मला. पण अशी चिडचिड करून तू स्वतःला त्रास करून घेतोयस. आणि असं शोधून काय होणार आहे? अजून त्रास होईल ना उगाच. तू कधीपासून गुन्हेगाराला माफ करायला लागलीस? अरे तसं नाही, मी हे का म्हणते माहिती आहे ना तुला? का? हे बघ, हे असं काहीतरी शोधून काढल्यानंतर घरात वाद होणार. आधीच घरातलं वातावरण बघतोयस ना तू कसं आहे. म्हणून म्हणते मी, बाकी काही नाही. असं वाटतंय का तुला? हा. तशी मला पण एक गोष्ट वाटते. काय? तू सरकारी दवाखान्यात डिलिव्हरी करायची नाही. अर्जुन, मी शब्द दिलाय, मला तिथेच डिलिव्हरी करावी लागणार आहे. ह्यावर तोडगा आहे ना. ड्युटीवर असताना शब्द दिला होता ना. जर तू रजा टाकलीस, ड्युटीवरच नसलीस तर सरकारी दवाखान्यात डिलिव्हरी करण्याचा संबंधच येत नाही. असं कसं अर्जुन? नाही, असं होऊ शकतं आप्पे. आप्पे, मला तुझी आणि बाळाची काळजी वाटते. हे बघ, आपलं बाळ व्यवस्थित सुखरूप या जगात यावं असं मला वाटतं. बाळ आल्यानंतर तू सुखरूप असावं असं मला वाटतं. या सरकारी दवाखान्याच्या कारभारावर माझा अजिबात विश्वास नाही. म्हणून मी तुला म्हणतोय, प्लीज प्लीज म्हणतोय मी तुला, तू सुट्टी घे. हे बघ, तू रजा घेतलीस ना तर सरकारी दवाखान्यात डिलिव्हरी करण्याचं बंधनच राहणार नाही आपल्यावर. बरं ठीक आहे, मी बघते काय होतं. बघते, करते. तू आधी शांत हो बरं. तू चिडचिड करू नकोस. आत्ता आपल्याला असे हॉस्पिटलमध्ये जायचं, आईंना घेऊन. तू अशी चिडचिड केलीस ना तर उद्या अजून काहीतरी तिकडे वाटेल. तू जा बरोबर. सरकार, मला खरं सांग, सुजय भाऊजींच्या जेवणात तुम्हीच काहीतरी टाकलं ना? सरकार, आता तरी माझ्यापासून काहीच लपवू नका. हो आप्पे. तुम्ही का वागला तसं? आप्पे, माझ्याजवळ काही पर्याय नव्हता. धमकावत होता मला त्यो. ऐकायलाच तयार नव्हता माझा त्यो. अहो, पण त्यावर हा उपाय असूच शकत नाही. मग काही लगेच वाटणे केले असताना तर आणखी अवघड झालं असतं. आता ही सगळी गोष्ट सुजय भाऊजींना कळली तर ते अजून चिडतील. सरकार, बघ आप्पे, एवढंच कोणाला काही बोलू नकोस. मला ना पश्चाताप होत आहे तुमचं काय ऐकून घेतलं. आप्पे, त्यासाठी माफ कर मला. सरकार, तुम्ही काहीच बोलू नका. तुमच्या बोलण्याला ना काही अर्थच नाही. मला ना कधी कधी पेच पडतो. तुम्हाला खरंच असं वाटतंय का घरात सगळं सुरळीत नीट व्हावं? कारण तुम्ही वागताय त्याच्या उलट. असं त्या आप्पे,